नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर आपले या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. तर आता सिद्धूला गरगरायला लागलेला आहे. सिद्धू गेटच्या बाहेर उभा असतो आणि त्याचवेळी आता त्याला भावनाचे सगळे काही शब्द बोललेले आठवत असतात आणि आता भावना सिद्धूचा खूपच तिरस्कार करायला लागलेली आहे हे सगळं त्याला आठवत असतं. आणि तेवढ्यातच आनंदी जी आहे ती बॉल खेळण्यासाठी बाहेर आलेली आहे. आनंदी पाहते की सिद्धू काकाला चक्कर येते आणि तो खाली कोसळतोय. त्याचवेळी आनंदी ओरडते आणि आनंदी भावनाला सांगू लागते की सिद्धू काका पडला आहे. लगेचच घरातले सगळेजण सिद्धूकडे धावतच पळत जातात. तर त्यावेळी सिद्धू बेशुद्ध झालेला आहे आणि आता सगळ्यांनाच सिद्धूची काळजी वाटते. त्यावेळी लक्ष्मी, भावना ते सगळेजण सिद्धूला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर आता इथे आरती जी आहे ती आता लगेचच कांदा घेऊन पळत येते आणि कांद्याचा वासाने आता सिद्धूला शुद्धीवर आणतात. आणि त्याचनंतर आता इथे भावना अशी समोर दिसल्यानंतर सिद्धूला खूप बरं वाटतं आणि नंतर बहिणी सिद्धूसाठी पाणी घेऊन येते. भावना जी आहे ती स्वतःच्या हाताने सिद्धूला पाणी पाजते. तेवढ्यातच आता बहिणी आरतीला म्हणते की बघ ना आरती, सिद्धूचं व्रत शेवटी भावनाच्याच हाताने सुटलं. आणि असं बोलून दोघीही तिथे एकमेकाकडे पाहून हसत असतात. त्यावेळी लक्ष्मीला हे ऐकल्यानंतर मात्र राग येतो आणि त्याचनंतर आता सगळ्यांच्या लक्षात येतं की त्यांनी काय ऐकलं आहे ते. आणि थोड्याच वेळाने आदिनाथ तिथे येतो. सिद्धूला तो घरी घेऊन जाण्यासाठी आलेला असतो, पण सिद्धू मात्र आणखीनसुद्धा हट्टाला पेटलेला आहे आणि तो म्हणत असते की नाही, जोपर्यंत मला भावना मॅडम माफ करत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. पण आतापर्यंत लक्ष्मीने ना भावनाने सिद्धूला माफ केलं आहे ना कोणी, घरच्या कोणीच सिद्धूला माफ केलेलं नाही. पण आजीच्या मनात सगळे काही विचार येत असतात. पण आजीने मात्र सिद्धूला कधीच भावनाचा नवरा मानलेला आहे.